गुड मॉर्निंग सगळ्यांना। चला तर आपण आज बनवूया ब्रेड पासनं नवीन टाईपची मिठाई। त्यासाठी बघा मी 4 स्लाइस घेतले आहे ब्रेडच्या। त्याची साइड कट करून घेऊया आधी। खूप टेस्टी आणि नवीन प्रकारची मिठाई आहे, तुम्ही नक्कीच करून बघा। आणि या मिठाईमध्ये मी आतमध्ये बिस्किटचं मिश्रण बनवत आहे। तुम्हाला जे बिस्किट आवडत असतील ते आवडीच्या बिस्किट पासून बनवूया आपण। जर तुम्हाला आवडली तर खरंच कमेंट करून मला नक्की सांगा। बघा याचा पण उपयोग करूया आपण, यामध्ये नाही। तर बघा अशा प्रकारे आपण कट करूया। कढईमध्ये छान तेल किंवा तूप घेऊ शकता तुम्ही। आता हे जे छोटे छोटे स्लाइस आहेत हे आपण छान फ्राय करून घेऊया। गॅस कमी ठेवायचा आणि चांगले क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊ आपण। गॅस कमीच ठेवायचा। बघा किती छान कलर चेंज होत आहे, छान क्रिस्पी होतात। लहान मुलं तर खूपच आवडीने खातील, पण त्यांचा आवडता म्हणजे बिस्किट खायचे म्हटल्याने या प्रकारे खाल्ले तर ते खूप आवडीनेच खातील। हे बघा असे गोल्डन चांगले कलर चेंज झाला बघा। आता सर्व आपण हे काढून घेऊया।
आता हे सर्व पीस आपण फ्राय करून घेऊया। बघा असे फ्राय करून आपण चाळणीमध्ये ठेवायचं, ज्याचे अतिरिक्त तेल आहे ते खाली प्लेटमध्ये जमा होते। चला आता पुढची तयारी करूया। आता ब्रेडच्या स्लाइसमध्ये भरण्यासाठी आपण आता जे बनवत आहोत मिश्रण, तर तुमच्या आवडीचे जे बिस्किट असतील त्या बिस्किटचा आधी चुरा करूया। कोणतेही क्रीम बिस्किट तुम्ही घेऊ शकता। तर छान आपण पूर्ण बारीक चुरा करून घेऊया। हे दुसऱ्या प्रकारचे बिस्किट आहेत। क्रीम बिस्किट पण आपण घेऊ शकतो किंवा साधे पण बिस्किट आपण घेऊ शकतो। चला आता पुढची तयारी करूया। मिश्रण बनवण्यासाठी आपण करूया आधी, कढई गरम झाली आहे आपली। आता आपण यात टाकूया थोडं दूध, अर्धी वाटीच्या जवळपास टाकला आहे, तुम्ही जास्त पण टाकू शकता। त्यात टाकूया थोडी साखर, दूध जर कमी पडलं तर आपण वरून पुन्हा टाकू शकतो। साखर आपण याच्यासाठी कमी टाकली आहे का आपले हे जे बिस्किट आहेत हे क्रीम बिस्किट असल्यामुळे ते आधीच गोड असतात। आता यात टाकूया बिस्किटचा चुरा, आणि तो छान एकजीव करून घेऊया आपण। आपण यात टाकूया पुन्हा थोडं दूध, आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घेऊया। बघा आपलं मिश्रण छानपैकी तयार झालं आहे। आता हे वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण दुसरं मिश्रण बनवूया। आधी टाकूया दूध,
नंतर यात टाकूया थोडी साखर. साखर विरघळली की आपण त्यात टाकूया मग दुसऱ्या प्रकारचे जे बिस्किट आहे ते कट केलेले ते टाकूया. आपण दूध घट्ट करून त्याचं मिश्रण तर बनवतोच नेहमी, पण हे नवीन प्रकारचं बनवलं आहे. लहान मुलांना खूप आवडेल. तुम्ही नक्कीच करून बघा. पुन्हा थोडं दूध टाकूया आणि यात टाकूया थोडा 2 चम्मच दूध पावडर. याने आधी याची चव खूप छान होते. आता छान मिश्रण करून घेऊया आपण आधी तयार. हे मिश्रण हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटचे पावडर करून टाकू शकता. चला आपले मिश्रण झालं आहे तयार. बाउलमध्ये काढून घेऊया. बघा आपले दोन्ही मिश्रण झाले आहे तयार. चला आता आपण पाक बनवूया. एक वाटीच्या थोडी कमी साखर टाकूया. त्यात टाकूया अर्धी वाटी पाणी. यामध्ये 2 छोटे इलायची बारीक कुटून घेतली आहे. याचा पाक जो आहे तो 1 तारी किंवा 2 तारी करायचा नाही. फक्त थोडा पाक पक्का झाला पाहिजे बस. आपला पाक होतच आला आहे. बघा अशी तार नको तुटायला, पण आपला पाक झाला आहे तयार. गॅस बंद करूया. आता यामध्ये आपण एक स्लाइस डीप करूया. साइड चेंज करूया.
बघा आणि लगेच बाहेर काढूया प्लेटमध्ये. असे सर्व पीसेस आपण पाकामध्ये डीप करून घेऊया. आता आपला हा जो पाक शिल्लक आहे हा आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. इतर मिठाई बनवताना आपण यूज करू शकतो किंवा चहा पण बनवू शकतो, चहामध्ये पण टाकू शकतो आपण. छान इलायचीचा चहा बनेल आपला. चला स्लाइस बघा अशा ठेवल्या आहेत छान. जे आपले पीसेस आहेत हे छान असे उभे ठेवूया म्हणजे अतिरिक्त पाक हा खाली जमा होईल. तर बघा आता आपण हे मिश्रण लावूया. नाईफच्या साहाय्याने आपण त्याला स्प्रेड करूया छान. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर यावर दुसरा पीस ठेवूया. नंतर यावर दुसरं जे मिश्रण आहे ते लावूया. आपलं हे जे मिश्रण उरलं पण शिल्लक जरी राहिलं तर ते फ्रीजमध्ये ठेवूया. लहान मुलांना जेव्हा आपण ब्रेड देतो खायला त्यावेळेस आपण जसं जॅम लावतो त्या प्रकारे आपण लावू शकतो. चला तर अशा प्रकारे आपण सर्व पीसेसला आपण मिश्रण लावूया. तुम्हाला जर हे आवडलं तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि नक्कीच करून बघा. मुलांना खूप आवडेल. लहान मुलं तर फार आवडीने खातील.
नंतर यावर मिश्रणाचा आपण छोटासा बॉल बनवूया आणि यावर ठेवूया. चला तर आता सगळे आपण पीसेसची आपण मिश्रण भरूया. तर बघा, ब्रेड आणि आपल्या आवडत्या बिस्किटापासून तयार झालेली मिठाई. कशी वाटली तुम्हाला आजची मिठाई कमेंट्स करून मला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक यू.